शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव येथे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा संपन्न झाली। या सभेत आदित्य ठाकरे यांनी ठाकरे शैलीमध्ये आघाडीच्या ध्येय धोरणांवर सडकून टीका केली। देशाला नरेंद्र मोदींसारख्या कणखर नेतृत्वाची गरज आहे। काँग्रेस राष्ट्रवादीसह 56 पक्षांची महाआघाडी सत्तेचं स्वप्न पाहतीये। त्यातील ओमर अब्दुल्लांसारखे नेते काश्मीरसाठी वेगळा ध्वज, वेगळ्या राष्ट्रपतींची भाषा करून काश्मीरला हिंदुस्थानापासून तोडण्याच्या वल्गना करतायत। विरोधकांच्या आघाडीला 370 कलम हवे, 124 देशद्रोहाचा कलम रद्द करायचा आहे। काँग्रेसनं देशात सगळीकडे भांडण लावण्याचं काम केलं। राहुल गांधी जर देशाचे पंतप्रधान झाले तर देशाचं कार्टून नेटवर्क होईल, अशी टिप्पणी करत खोटी आश्वासनं देऊन मला माझी राजकीय कारकीर्द एवढ्यात संपवायची नाही, असं यावेळी ठाकरेंनी सांगितलं। 30 वर्षातील सर्वात घट्ट ही महायुती असून देशाच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारची गरज असून युतीला साथ द्या, असं आवाहन त्यांनी शेवटी केलं। पण एक सांगतो तुम्हाला, राहुल गांधी जर प्रधानमंत्री झाले तर तुम्हाला काही स्वप्न दाखवतो जी भयानक आहेत, पण भयानक स्वप्न कधी कधी बघणं चांगलं असतं। म्हणजे देश किती वाईट खड्ड्यात जाऊ शकतो हे विचार करून आपलं मतदान आपण चांगल्या ठिकाणी करू शकतो। राहुल गांधीजी बोलतात की जर त्यांचं सरकार आलं तर 370 कलम जे काश्मीरवर आहे ते तसंच्या तसं ठेवणार। म्हणजे जो काश्मीर जिथे अतिरेकी हल्ले होतात, जिथे पोलिसांवर हल्ले होतात, आर्मीवर हल्ले होतात, आपल्या लोकांवर, नागरिकांवर हल्ले होतात, काश्मीरी पंडित तर जाऊ नाही शकत परत तिथे। ते काश्मीर जसं पाकिस्तानचं तिथे अतिरेकी घुसतात तसंच्या तसं घुसू शकतील, पण आपली लोक जाऊ शकणार नाही। हे तुम्हाला मान्य आहे? राहुल गांधीजी सांगतात की जर त्यांचं सरकार आलं तर 124 कलम म्हणजे सेडिशनचा कायदा, देशद्रोहाचा कायदा काढून टाकतील। म्हणजे तुम्ही उद्या तिरंगा जाळा, देशाच्या विरोधात काही कारवाई करा, तुमच्यावर कुठचाही खटला चालणार नाही। हे तुम्हाला मान्य आहे? तुम्हाला मान्य आहे? तिसरं तुम्हाला सांगतो, त्यांचे मित्रपक्ष जे आहेत ओमर अब्दुल्ला आहेत। आणि मी तुम्हाला का सांगतो, हे राष्ट्रीय घडामोडी का सांगतोय, कारण ही निवडणूक गल्लीत। आणि त्यांनी सांगितलं, आदित्यजी उद्या तुम्ही मंत्रालयात येतात का? मी बोललो काय झालं? नाही, तो आपण जो विषय मला पाठवलेला त्यांना मी सगळ्यांना उद्या बोलवलंय। मी बोललो बघा बापू, तिथे खूप लोक गेलेले आहेत, खोटी आश्वासनं दिलेली आहेत। काही खोटं आश्वासन देऊन चालणार नाही, कारण मी 28 वर्षाचा आहे। खोटं जर बोललो तर ते पुढच्या वेळी गेलं तर पळवून लावतील तिथे, आणि मला राजकीय कारकिर्दी मला एवढ्या लवकर संपवायची नाहीये। तर बापूंचं उत्तर होतं, आदित्यजी तुम्ही उद्या या तर आपण काहीतरी करू यांचं। ठीक आहे। 12 फेब्रुवारीला माझी पहिली भेट झाली शेतकऱ्यांबरोबर। 16 फेब्रुवारीला मंत्रालयात होतो। तुम्हाला आश्चर्य वाटेल, मलाही धक्का बसला, सुखद धक्का बसला की 16 फेब्रुवारीला सगळे इंजिनियर माझ्या समोर बसलेले, अधिकारी माझ्या समोर बसलेले, बापूसाहेब माझ्या बाजूला बसलेले, शेतकरी माझ्या बाजूला बसलेले। 1999 पासून जे काम पेंडिंग होतं त्या कामाला पुन्हा एकदा चालना मिळाली। डिझाईन अप्रूव्ह झाले 4 दिवसात, त्याचं टेंडर देखील 1 मार्चला निघालं। असं आपल्या महायुतीचं काम असतं। म्हणजे 20 वर्ष जे काम झालं नव्हतं, जिथे शेतीसाठी पाणी नव्हतं, जिथे पिण्यासाठी पाणी नव्हतं, तिथे पाईपलाईनने आता आपण पाणी देतोय। तलाव तर बंदच आहे, पण पाईपलाईनने पाणी दिल्यामुळे सिंचनाचं अजून क्षेत्र 15% वाढलंय आणि किंमत 30% कमी झालेली। हे असं महायुतीचं काम आहे आपलं। आणि तसंच आज जे काही वचन आपण दिले, जसं मी सांगितले, ते पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे, 12 दिवसातून एकदा पाणी येतं। कुठून ती नदी वळवायची असेल, कुठून पाणी आणायचं असेल, तुम्ही सत्ता द्या न द्या मला माहिती आहे, सत्ता येतच आहे, तुमचे आशीर्वाद मिळतच आहेत, पण हे काम आम्ही करून घेणार म्हणजे करून घेणार, हे तुम्हाला मी आज वचन देतो इथे। आणि इथे माझ्या बाजूला मंडळी जी बसली ती एवढी मोठी दिग्गज आहे की मला जाण्याची देखील गरज नाहीये, पण आज मी तुम्हाला वचन देतो की ह्यांच्यासोबत मी जाईन आणि ते काम पुन्हा एकदा भूमिपूजनाला येईन आणि उद्घाटनाला येईन। कारण जसं आता लोखंडे साहेबांनी सांगितलं की आजकाल मार्केटिंगचा जमाना आहे। काम करा न करा मार्केटिंग जास्ती होतं काही काही पक्षांकडून। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 वर्ष तेच करत राहिले, आपल्याला फसवत राहिले, आपल्याला लढवत राहिले। मार्केटिंग त्यांनी चांगलं करून घेतलं की ह्यांना वाटायचं अरे इथे अन्याय होतं तिथे न्याय होतोय, इथे अन्याय होतं तिथे न्याय होतोय, आणि काम कुठेही झालं नाही महाराष्ट्रात। पण मी तुम्हाला अजून एक सांगू शकतो, तुम्ही बॅटमॅन बद्दल कधी ऐकलंय का? तरुण मंडळींनी ऐकले, बॅटमॅन सुपर हिरो असतो, तो दिसत नाही कुठे पण काम सगळीकडे होतं। असे आमचे लोखंडे साहेब आहेत, दिसले नाही तरी काम सगळीकडे होतं, गावागावात होतं। आणि मला गाडीत तेच सांगत होते, सगळे उमेदवार आपल्याकडून उभे राहायला तयार आहेत, सगळ्यांना शिवसेनेत यायचं, भाजपमध्ये यायचं, पण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून कोणी उभं राहायला तयार नाहीये। याचं कारण एकच आहे की जे काही गेली 5 वर्ष आपण बघताय, जी काही काम आपण केलेली आहेत, सर्वप्रथम म्हणजे जी काही काम आपण करत आलेलो आहे, 5 वर्ष आपली, त्याच्या आधीची 15 वर्ष जी काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसनी फुकट घालवली ती पापं मिटवण्यात गेली आणि आपण ती कामं आता कुठेतरी महाराष्ट्र एका चांगल्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत।
केंद्रात जे सरकार येणार आहे ते मोदी साहेबांचं सरकार येणार आहे, एनडीएचं सरकार येणार आहे. इतर कोणाचा चान्स देखील नाही. 1% ते सरकार बनणार नाही. 100% म्हणजे 100% हे शिवसेना भाजप महायुतीचं सरकार बनणार आहे. राज्यात आपलंच सरकार आहे. पुन्हा एकदा युती झालेली आहे. पॉवर शेअरिंग, सीट शेअरिंग अर्ध आपण करणार आहे. युती ही पक्की झालेली आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो, युती ही जरी 30 वर्षाची असली, माझं स्वतःच मतदान केलं पाहिजे ही मला खात्री आहे की तुम्ही मतदान कराल. कारण तुम्ही सांगितलं, एका बाजूला राहुल गांधीजी आहेत जे 370 कलम ठेवायचं, 124 कलम काढायचं, काश्मीर तोडायचं, पण दुसऱ्या बाजूला मोदीजी आहेत. एक सुद्धा अतिरेकी हल्ला झाला तर ते काय करतात? पाकिस्तानमध्ये जातात, घुसतात आणि ठोकून येतात. असं आपलं सरकार आहे. तुम्हाला ठरवायचं 29 तारखेला मजबूत सरकार पाहिजे की मजबूत सरकार पाहिजे. दरम्यान यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीनं ठाकरेंना घोंगडी आणि हातात काठी देऊन तसेच फेटा बांधून त्यांचा सत्कार केला गेला. यावेळी व्यासपीठावर कोपरगावचे आमदार स्नेहलता कोल्हेंसह शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, साई संस्थांचे विश्वस्त बिपिनदादा कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे आदींसह शिवसेना भाजपचे महायुतीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, कोपरगाव.